धनगर समाज आरक्षणासाठी आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज मुंबईमध्ये धडकतोय। प्रत्येक गावातून 100 धनगर बांधव मुंबईमध्ये येणार आहेत। तर आरक्षणासाठी आता धनगर समाज आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आता मुंबईमध्ये धडकतोय। प्रत्येक गावातून 100 धनगर बांधव मुंबईमध्ये येत आहेत। मिळवण्यासाठी काही करा, पण ते मिळवा आणि लढला तरच तुम्ही टिकाल, नाही लढला तर तुम्ही घरी झोपाल। असं घरी झोपायचं नाही। आपण उठ धनगरा जागा हो, ह्या धनगर आरक्षणाचा धागा हो। आणि मी इथं माझं भाषण संपवतो। उदय नागरपुजे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। उदय, धनगर समाजात आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। आरक्षणासाठी आता धनगर समाज सुद्धा मुंबईत धडकतोय, काय माहिती आहे? नक्कीच आज बीडमध्ये जो इशारा मेळावा झाला आहे, या मेळाव्याच्या माध्यमातून धनगर समाजाने आता आम्ही देखील मुंबईला येऊन आरक्षण मिळवणार असा निर्णायक इशारा सरकारला दिला आहे। नुसतं आम्हीच येणार नाही तर आमच्यासोबत आमच्या मेंढ्या, घोडे आणि सगळे जे प्राणी आहेत ते सुद्धा घेऊन आम्ही मुंबईला येणार आहेत। आणि विशेष म्हणजे आमची जी पारंपरिक फरची कुऱ्हाड आणि काठी ही देखील सोबत असणार आहे। आमची वाट जर कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना चुकवून मुंबईत प्रवेश करू आणि आरक्षणाचा भंडारा उधळून मगच मुंबईतून परत येऊ। अन्यथा आमचे तिथे बलिदान जरी केले तरी चालेल असा इशारा येथील वक्त्यांनी दिला आहे। या मेळाव्याचे जे आयोजक आहेत बाळासाहेब दोरतले यांनी आता समाजाला हाक दिले असून एकंदरीतच मोठा प्रतिसाद त्यांना समाजातून मिळत आहे। आरक्षणाच्या प्रश्नावर आता ते 17 रोजी चौंडी येथून अहिल्यादेवींच्या ज्या जे मंदिर आहे त्या ठिकाणी तिथून दर्शन घेऊन मुंबईकडे कूच करणार आहेत आणि मुंबईत जाऊन आरक्षण मिळवून मगच परत यायचा असा एकंदरीत निर्धार या मेळाव्यातून केलेला आहे धनगर समाज बांधवांनी। अमित, नक्कीच आता धनगर समाज आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि ते मिळवलं पाहिजे, तुम्ही मिळवण्यासाठी